माझं काही चुकलंय का ग? तुला काय वाटतं? तेच कळत नाहीये ना मला. आता हसायला काय झालं? माझंच बरोबर आहे पासून माझं काही चुकलंय का ते कळत नाहीये. खूप मोठा प्रवास केलायस तू. बरं वाटलं. आई, माझा तो स्वभाव आहे, आत एक बाहेर एक असं माझं नसतं. राग आला की मी बोलून मोकळी होते बस. त्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवायची मग. कारण राग नात्यापेक्षा मोठा झाला की नातं तुटतं हे समजायला हवं तुला. आई, राग सगळ्यांनाच येतो. तुला येत नाही का? येतो ना. राग येणं हे काही चुकीचं नाहीये, तो सगळ्यांनाच येतो. तुमचा इमोशनल मेकअपच तसा असतो. पण कुठल्या गोष्टीचा किती राग यावा याचा ताळमेळ असावा लागतो. एवढं चिडावं इतकी ती गोष्ट मोठी आहे का त्याचं तारतम्य बाळगायला हवं. अगं पण तू पण चिडतेसच ना? चिडते ना. मी माझं समर्थन करतच नाहीये. माझ्या मुलांवरही मी चिडले. रमाकांत नर्मदानं अबॉर्शन करून घ्यायला हवं म्हणून हटून बसला होता, त्याच्यावरही चिडले. नर्मदाच्या बाजूने उभी राहिली. रागानं तो इथून निघून गेला. कांतावर सुद्धा चिडले, कारण दारू आणि मारहाण. घरातल्या स्त्रीचा सन्मान आणि संरक्षण हे माझ्यासाठी महत्वाचं होतं त्यावेळी. मलाही तेच वाटत होतं. श्रीचा सन्मान आणि पण त्याला तसं वाटत होतं का हा मुद्दा आहे. पण मला येतो राग. मग त्याचे सगळे दुष्परिणामही येणार त्याला चिकटून. म्हणजे तू जान्हवीवर चिडली होतीस. आता ते चिडणं रास्त होतं का हा मुद्दा वेगळा. पण त्याचा राग तू कांतावर काढलास. त्यानं सोडून दिलेला पास पुन्हा पुन्हा त्याच्या तोंडावर फेकलास. कारण तुला राग आला होता. तुझा भाऊ आहे तो. चांगलं आयुष्य जगण्याची धडपड करतोय तो आणि त्याला ते जमायला पण लागलंय. पण फक्त त्याला हिणवण्यासाठी तू ताळतंत्र सोडून बोललीस. पण मग तो नाही का चिडला? मी त्याचं समर्थन करत नाहीये, तो चुकलाच. त्यानंही रागावर नियंत्रण ठेवायला हवं होतं. पण श्रीचं काय? तो विनाकारण कुणावरही चिडत नाही. उलट तुम्हाला जास्तीत जास्त समजून घेण्याकडेच त्याचा कल असतो. त्याच्यावरही रागवलीस तू, त्यालाही बोललीस. जान्हवीवरचा राग होता तो. त्याच्याच तोंडाला काळं फासलं होतं ना. सोड बेबी, ते आता जुनं झालं. ते जुनं कसं झालं? ती जबाबदार आहे. त्याला आधी कळलं नाही? लग्न करताना, डिवोर्स देताना. आधी कळत नव्हतं का याला काहीही अर्थ नाहीये बेबी. लग्नानंतर 1-1.5 वर्षानं नवरा बायकोच्या आयुष्यात काय होणार आहे हे कुणाला तरी सांगता येतं का? देवशी लग्न करताना तुला तरी कळलं होतं का देव नंतर कसा वागणार आहे ते? तुला त्रास होणार याची मला कल्पना आहे बेबी, पण ही वस्तुस्थिती आहे. आज आपण सांगू शकत नाही आणखीन काही वर्षांनी काय होणार आहे. हे असं असेल ना तर कशालाच काहीच अर्थ नाही. विश्वास असतो, प्रेम असतं. प्रेम आणि विश्वास कुठल्याही नात्याची 2 चाकं आहेत. एक डळमळीत झालं तर दुसरं गाडी पेलतं. विश्वास कमी झाला तरी प्रेम टिकतं आणि प्रेम आटलं तरी विश्वास नातं टिकवून ठेवतो. यालाच तर आपण लग्न म्हणतो. हीच तर कमिटमेंट असते जी माझ्या आणि तुझ्या बाबांच्या नात्यात होती. आणि तीच श्री आणि जान्हवीच्या नात्यात आहे. पण मग श्रीने आम्हाला का सांगितलं? की श्रीनं काय सांगितलं त्यापेक्षा श्रीला काय हवंय हे जास्त महत्वाचं नाहीये का बेबी? त्यांनी 4 गोष्टी चुकीच्या सांगितल्या, पण आता त्याला काय हवंय ते लाऊडली आणि क्लिअरली सांगितल्यानंतरही तुम्ही त्याला दोष का देताय? पण मी पॉझिटिव्हनेसचं काय करू? नात्यात माणूस पॉझिटिव्ह असतोच, नॅचरल आहे ते. पण प्रेमापेक्षा जेव्हा पॉझिटिव्हनेस मोठा व्हायला लागतो तेव्हा समोरच्याला त्याचा त्रास व्हायला लागतो बेबी. पण श्रीला माहिती आहे ना मी पॉझिटिव्ह आहे ते. माझं प्रेम आहे त्याच्यावर. श्रीवर तुझं प्रेम आहे तर त्याचा फायदा श्रीला झाला पाहिजे ना. तुझा पॉझिटिव्हनेस हा श्रीचा प्रॉब्लेम नाही, तुझा आहे. आणि त्याचा त्रास श्रीला किंवा इतर कुणालाही होऊ नये याची जबाबदारी तुझी आहे. कारण पॉझिटिव्ह असणं हे नेहमी त्रासदायकच असतं. एका लिमिट नंतर ते समोरच्याला असह्य होतं. त्यातला आनंद संपतो आणि उरतो फक्त त्रास.
मग कोणी श्रीसारखं कोशात जातं, कोणी भांडणं उकरून काढतं, पण या दोन्हीतलं काहीही घडलं तरी नातं हे तुटतच. माझा असा त्रास होतोय का ग? म्हणजे माझ्या पॉझिटिव्हनेसचा? म्हणजे तू म्हणतेस तेवढं त्रासदायक नाही ना माझं वागणं? मागतेस बेबी. आई खरं सांग ना. खरंच सांगते मी. आई म्हणजे श्री म्हणतो तसं आमचं नातं मी डॅमेज केलंय का ग? म्हणजे आता मला श्रीपर्यंत कधीच पोचता येणार नाही? मला कितीही गिल्टी वाटलं तरी? बेबी, अरे आलीस का? हो. तुम्ही आज लवकर आलात? अगं मी लवकर नाही आले, तुला उशीर झालाय. अय्या हो, खरंच की. आमच्या हा आणते. हा नाही, नकोय मला. नक्की? काम होतं का ग खूप? हो ना, आणि संपूर्णच निघावं लागणार होतं. झालं ना सगळं? झालं. तुम्ही काय लिहिताय? विश लिस्ट. म्हणजे? अगं मरणाच्या दारात जाऊन आल्यानंतर मी मरणावर चिंतन केलं. म्हणजे मरणापूर्वी आवर्जून केल्याच पाहिजेत अशा ज्या काही गोष्टी आहेत ना, त्यांची एक लिस्ट केली आहे मी. विश लिस्ट. त्या सगळ्या गोष्टी ना सकाळ संध्याकाळ अगदी मनापासून विश्वास ठेवून वाचायच्या, म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणे. मी वाचून दाखवू तुला माझी विश लिस्ट? प्रायव्हेट असेल तर? अगं प्रायव्हेट वगैरे काही नाहीये ग. दाखवू? नंबर 1, माझं लग्न. लग्न करायचंय मला. नंबर 2, श्रीची मुलं बाळ अंगा खांद्यावर खेळवायचे. नाही म्हणजे आता लगेच नाही ग, रागवू नकोस तू, पण कधीतरी होतीलच ना तुम्हाला मुलं. तुमच्या विचाराने जेव्हा मुलांचा विचार कराल ना तुम्ही, तेव्हा. नंबर 3, 4 धाम यात्रा करायची. नंबर 4, जगप्रवास. नंबर 5, अत्यानंद वधूवर सूचक मंडळाच्या खूप ब्रांचेस काढायचे. मुंबईभर माझ्या वधूवर सूचक मंडळाचं जाळं पसरवायचंय मला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना की मग मला मरणाची भीती नाही वाटणार. पण मरणाचा विचार करायचाच कशासाठी? तुम्ही ना आता या विश लिस्टचा विचार करा. हो बरोबर आहे तुझं. आणि आता ती पूर्ण करायच्या दृष्टीने आपल्याला काय पावलं उचलावी लागतील ह्याचा विचार करा. हो ते करणारच आहे मी. आणि तुला सांगू, मला ना याच क्रमाने सगळ्या गोष्टी व्हायला हव्या. आधी सगळं पर्सनल, कारण ते महत्वाचं असतं. आई ग, मी बघ तू इतकी दमून आलीयस आणि मी आपलंच सांगत बसले. जा जा तू फ्रेश हो जा. श्री सुद्धा वाट बघतोय जेवायला, म्हणजे आम्ही सगळ्याच वाट बघत होतो. आता सगळ्या एकत्र जेवू. जा फ्रेश हो. आई ग, किती उशीर करून येतोस रे? अगदी रात्रच होते तुला यायला. आई काम वाढलंय. फक्त कामच वाढले? काही पगार बिगार वाढलाय की नाही? हा, का आपल्या गाढवासारखी नुसती ओझीच व्हायची? ही भाजी कसली आहे? कांद्याची केलीये, पीठ घालून केलीये. अरे भाजीच नव्हती घरात, उद्या आणते आता जाऊन. अरे भाज्या पण एवढ्या महाग झाल्या आहेत ना, काय सांगू तुला. आणि बरं हे सगळं माझ्या एकटीवर पडतं. घरात दुसरं बाई माणूस तरी आहे का माझ्या मदतीला कोणी? बाबा तुम्ही जेवलात? मी 7 वाजताच जेवलेत ते, भूक लागली म्हणून. मग माझ्यासोबत परत थोडं खाणार आहात का? नाही नाही नको, जेवलोय ना मी. वाढते भूक लागली असेल तर. हो आहे घरात जेवण. नाही नको. जानू येणार होती ना? अहो फोन नाही का आला होता तिचा? उशीर झाला येणार नाही म्हणून.
फोन आला होता? हो, विसरलोच मी. वय झालं की व्हायचंच हे सगळं. हल्ली ना काही लक्षात राहत नाही. अरे माझंही तसंच झालंय बघ. भाजीत पण मीठ घातलं की नाही हे चव घेऊनच बघावं लागतं. वय वाढलंय रे आता. हातीपायी धड असेपर्यंत सून घरात येऊ दे रे बाबा. मी आलो जरा. आता एवढ्या रात्रीचं कुठे चाललाय तुम्ही? केमिस्ट कडे जाऊन येतोय. कशाला? बाबा तुम्हाला काय हवंय? माझं झालं की मी आणून देतो. नाही, तुझं जेवण होऊ दे सावकाश. माझे पाय मोकळे होतील जरा. मला ना यांचं कळतच नाहीये हल्ली. वय वाढत चाललंय तसा तरेवाईपणा पण वाढतच चाललाय. अरे आज सकाळी देवासमोर उभे राहून रडत होते. का? मरण मागत होते देवाकडे. त्यांचं पायाचं दुखणं वाढतंय. वय वाढलं तसं सहन करण्याची शक्ती पण कमीच होते ना रे. आपण त्यांना इथे थांबवतोय याचा त्रास होतोय का त्यांना? मग काय पाठवायचं त्यांना वृद्धाश्रमात? अरे अवस्था बघ ना त्यांची काय ती. एक तर लक्षात राहत नाहीये, धड चालता येत नाहीये. उगाच काय तिकडे कोण बघणार आहे त्यांचं? कोण करणार त्यांचं सगळं? तिकडे मी खड्या खुंटा आहे म्हणून निपताय तरी सगळं. घरात आहेत तर तुझं लग्न, तुझी मुलं बाळ असं पाहतील तरी. वृद्धाश्रमात गेले तर सगळं अवघडच होऊन जाईल. काय झालं? गप्प बस आणि जेव. आई नाही जाणार मला. का नाही जाणार? अरे चांगला तळणा बांधायस तू. आई नकोय मला. मग काय वाया घालवणार आहेस? एवढं मुलखा महागाचं आणायचं आणि वाया घालवायचं? खाते आधी. ठीक आहे, खाईन उद्या. टिकायला तर पाहिजे. फ्रीज मध्ये ठेव. चालतोय कुठे तो फ्रीज? फ्रीज नाही, कपाट झालंय त्याचं, कपाट. कुठलीही गोष्ट थंड राहत नाही त्याची. बस मुकाट्याने आणि खाऊन घे. टाकून माजू नये, कळलं ना? खाऊन माजावं. गरीबाला अन्न मिळत नाही आणि आपल्याला मिळतंय तर आपण माज करायचं? ते काही नाही. तेवढं पानात वाढलंय ना तेवढं खाऊन घे. आणि हे बघ, बाबांचा फार विचार करू नकोस, कळलं ना? तुझं लग्न जमलं ना की सगळं काही ठीक होईल. बरं, ताईशी बोललास का रे? काय म्हणाली? पाणी. ए नको मला. का? पाणी नको? तेही उलटून पडेल असं वाटतंय. अरे बापरे, पण मग काय देऊ? काहीच नको आत्ता तरी. काही नको, बघू थोड्या वेळाने. खूप त्रास होतोय. हो रे, आणि 3 महिने त्रास होईल असं म्हणालेच होते ना डॉक्टर. जानवी, तुझा हा त्रास बघून ना मला त्रास होतोय. पण मग काय करावं ते नाही कळत आहे. काही नको करूस, तू बस माझ्याजवळ. काय ग, कसला विचार करतेस? आज 2 माणसांनी माझ्याकडे आपणहून लग्नाचा विषय काढला. कुणी? एक तर सरू मावशी. तिचं काही फार सिरियसली घेऊ नकोस. नेहमीच बोलते ती. अरे नेहमीच बोलतात म्हणून सिरियस नाही असं नाहीये. अगं जानवी, तिची फक्त ती एक फॅन्टसी आहे. रिअल वर्ल्ड मध्ये ना तिनं कायम रिजेक्ट केलंय लोकांना. तू तो काय 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 करून एक कांड लावतास. कोण तो? पप्पू. पप्पू. त्या पप्पूचं काय झालं? रिजेक्टच केलं ना त्याला. पहिल्यांदा पसंती कळवली पण नंतर रिजेक्टच केलं. हे असंच करते अगं सरू मावशी. बरं, आई आणि आईजीने काय तिच्या लग्नासाठी कमी प्रयत्न नाही केले. खूप स्थळं आणली पण काय झालं? रिजेक्ट केलं. मग शेवटी ना त्या दोघींनीच नाच सोडला. हा म्हणा तोवर मावशीचंही वय उलटून गेलं होतं. अरे पण श्री, त्याने त्यांच्या विश लिस्ट मध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर त्यांचं लग्न असं लिहिलं होतं. कदाचित ही आपण तिची सिरियस फॅन्टसी असं म्हणूया.
मला नाही वाटत असं. जान्हवी, तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी मावशीला. हो पण अरे तिची दुसरी विश काय होती? श्रीच्या मुलाबाळांना अंगखांद्यावर खेळवायचं आहे अशी. श्रीच्या मुलाबाळांना अंगखांद्यावर खेळवायचं आहे अशी. मग हे बरोबर आहे की तिची ही इच्छा तर आपण पूर्ण करतोय. त्यांना कुठे माहितीये काय? पण कळेल ना. कधी? कळेल, लवकरच कळेल. श्री फार काळ लपवून नाही ठेवता येणार. आता हे कोणापासून लपवून ठेवायची काही गरजच नाहीये. एक्सेप्ट कोण? कोण नाही. दुसरं कोण होतं? एक्सेप्ट कोण श्री? जान्हवी सोड ना. दुसरं कोण होतं? मला ह्या अनप्लेझंट विषयांवरती नाही बोलायचं. रागावलीस? सांग, दुसरं कोण? कुणी विषय काढला? ऑफिसमध्ये कुणी? घरातलं होतं. घरातलं? पण आता घरात लग्नाचं वय कोणाचंच नाहीये. पिंट्या. पिंट्या? म्हणजे पिंट्यानी आपणहून हा विषय काढला तुझ्याकडे? म्हणजे त्यानं तुला स्वतःहून सांगितलं की त्याला आता लग्न करायचंय? हो. अजून कसे आले नाहीत ग बाबा? अरे डुगू डुगू चालत येणार ते, वेळ लागणारच ना. अगं पण त्याच गोळ्या आहेत ना बाबा? त्याच गोळ्या कशाला आणल्यात तुम्ही? संपल्या होत्या ना त्या. पण बाबा त्या गोळ्या 3च दिवस घ्यायच्या होत्या. पण पाय दुखायचे थांबले नाहीयेत अजून. गोळ्यांनी नाही, ऑपरेशननेच थांबेल तो दुखायचा. नको, ऑपरेशन नको. बाबा आपण डॉक्टरांकडे जाऊया. नको रे. पिंट्या, मी काय म्हणते, अरे त्यांना बरं वाटत असेल त्या गोळ्या खाऊन तर खाऊ दे ना. त्याने काय होतंय? अगं आई पण अरे तळमळत बसतात हे, रात्रभर डोळा लागत नाही. त्यांचा पायामुळे आणि माझा ह्यांच्यामुळे. बाबा रात्री पुरतीच घेईन, मग तर झालं. अहो घ्या हो, काही होत नाही. त्या डॉक्टरला कुठे काय कळतं. आणि हो, आणि थांबा थांबा, मी ना कब्बर दूध देते. नुसत्या गोळ्या घेतल्यामुळे तुमचं पित्तही वाढतं. थांबा आणते. हा आई तू बोलणार होतास माझ्याशी. लग्नाचं ना? हो. काय काय विचार केलायस? लग्न प्रेमासाठी करावं, आयुष्यभरासाठी एखाद्याची सोबत आपल्याला मिळावी ह्यासाठी करावं. पिंट्या, मला लग्न करायचंय बाबा. हे झालंय आपलं बोलून. का करायचंय हे सांगणार होतास तू. बाबा मला पण वाटतं की कुणाची तरी आयुष्यभराची सोबत असावी. म्हणजे सुखदुःख शेअर करायला कुणीतरी आपलं सोबत असावं. हे तू बोलतोयस का कुणाचं तरी ऐकून बोलतोयस? तुम्हाला काय माझा मुलगा म्हणजे काय खुळा वाटला की काय? हा, काय परमेश्वराने त्याला काही अक्कल दिलेलीच नाहीये का? हो, त्याच्या मित्राचं लग्न ठरलंय, त्याला नाही का वाटणार आपलंही लग्न व्हावं? आपली सुखदुःख वाटून घ्यायला आपल्याला कुणीतरी जोडीदार असावा. तो आता शाळकरी राहिलेला नाहीये, मोठा झालाय तो. लग्नाचं वय झालंय त्याचं आणि आपलं रिटायर व्हायचं. बाबा खरंच मला तसं वाटतंय, खरंच. मग काय
सांगू ना पंतांना स्थळ बघायला? सांगा मग काय आता. एवढ्यात काही माझ्या इथून सुटका होईलच वाटत नाही. अरे हे काय वय आहे का? 25 ना. म्हणजे अजून लहानच आहे तो. तू फक्त ताईच्या नजरेतनं बघतेस. हो मग ते मी आता बदलू शकत नाही. अगं पण 25 म्हणजे काय लहान नाही आता. अरे हे काय वय आहे का श्री? हे बघ, एखाद्यासाठी लग्नाचं वय असू शकतं. पिंट्यासाठी नाही. अरे तो बच्चा आहे रे अजून. जान्हवी अगं, तो कितीही मोठा झाला ना तरी तुझ्यासाठी तो बच्चाच राहणार आहे. श्री हे बघ मी ताई म्हणून म्हणत नाहीये, पण मला खरंच असं वाटतंय की आता लग्नासाठी तयार नाहीये तो. पिंट्याच तुला म्हणाला ना की तो लग्नासाठी तयार आहे म्हणून. श्री तसं नाही म्हणायचंय मला. मला काय म्हणायचंय की लग्नासाठी त्याची तयारी नाही झाली अजून. अशी काय लग्नासाठी म्हणून तयारी असते ग? तो आणि ती दोघांची इच्छा असली की झालं. बाकी सगळ्या फक्त फॉर्मॅलिटीज असतात, रिच्युअल्स असतात. हो पण बाबांनी थांबावं म्हणून तू लग्न करतोय.